नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. नीला सत्यनारायण. नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक होत्या. त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या आहेत. त्यांनी काही मराठी आणि 2 हिंदी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून बाबांची शाळा हा मराठी चित्रपटही निघाला आहे. नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी मुंबईत झाला. त्यांचे आईचे नाव सुशीला आणि वडील वासुदेव आबाजी मांडके हे पोलीस खात्यात होते. नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालांत परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या 1965 साली संस्कृत विषयामध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. 1972 साली त्या पहिल्याच प्रयत्नात IASची परीक्षा पास झाल्या. अनेक खात्यात सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या 3 भाषांमधून पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या टाकीचे घाव या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार मिळाला आहे. विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कारही देण्यात आला. कोरोना काळात दिनांक 16 जुलै 2020 रोजी मुंबईत त्यांचा मृत्यू झाला. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. अशा या महान सनदी अधिकारी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व नीला सत्यनारायण यांची आज जयंती. त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. प्रश्न पहिला. नीला सत्यनारायण यांचा जन्म कोठे झाला? बरोबर उत्तर आहे मुंबईमध्ये नीला सत्यनारायण यांचा जन्म झाला. प्रश्न दुसरा. नीला सत्यनारायण कोणत्या विषयात प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या? बरोबर उत्तर आहे संस्कृत विषयात प्रावीण्य मिळवून नीला सत्यनारायण ह्या बोर्डात पहिल्या आल्या. प्रश्न तिसरा. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून काढण्यात आलेल्या मराठी चित्रपटाचे नाव काय? बरोबर उत्तर आहे बाबांची शाळा. हा मराठी चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून काढण्यात आला. प्रश्न चौथा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त कोण होते?
बरोबर उत्तर आहे नीला सत्यनारायण ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होते. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. नीला सत्यनारायण यांनी कोणत्या 3 भाषांमधून पुस्तके लिहिली आहेत? बरोबर उत्तर आहे हिंदी, मराठी, इंग्रजी या 3 भाषांमधून नीला सत्यनारायण यांनी पुस्तके लिहिली आहेत. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.